झटपट होणारे आणि अजिबातही तेलकट न होणारे उडदाचे वडे कसे बनवायचे, चला तर मग बघूया। इथे मी घरचीच उडदाची डाळ घेतली आहे आणि तुम्हाला दिसतच असेल याच्यावरती बरेच असे टरफलं आहेत आणि मी आता अशीची भिजत घालणार आहे। मी रात्री घातली होती। जर रात्री वेळ नसेल तुम्हाला लवकरात लवकर करायची असेल तर 5-6 तास जरी डाळ भिजत घातली तरी चालते। डाळ भिजत घातल्यानंतर त्यातलं सगळं पाणी निचरून काढायचं आहे आणि जेव्हा मिक्सरमध्ये जर भांडं फिरत नसेल तरच थोडं थोडं पाणी टाकून त्याला फिरवून घ्यायचं आहे आणि एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये नंतर मीठ टाकून एकदम छान असं फेटून घ्यायचं आहे। कारण डाळ जी आहे ती फ्लफी व्हायला हवी। जर ती डाळ फ्लफी नाही झाली तर तुमचे वडे जे आहेत ते खूप तेल पितात आणि फ्लफी झाली का नाही कसं चेक करायचं, तर एका वाटीमध्ये किंवा कोणत्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे बॅटर टाकून बघायचं। बॅटर जर वरती तरंगत असेल तर समजायचं की आपलं जे बॅटर आहे ते एकदम व्यवस्थित आहे आणि आता ते अजिबातही तेल पिणार नाही। आणि आता तुम्ही याचे लगेच वडे करायलाही घेऊ शकता, पण त्याआधी मी इकडे सांबार बनवून घेतलंय। सांबार इकडे तयार होते तोवर मी 5 मिनिट पीठ जे आहे ते रेस्ट करायला ठेवलंय आणि त्यानंतर मी लगेचच इकडे तेल गरम करायला ठेवून आता लगेचच वडे तेलात टाकायला सुरुवात करणार आहे। तेल छान असं गरम होऊ द्यायचे। तेल एकदमच जास्त गरम करायचं नाही आहे, कमी गॅसवर तेल गरम करून घ्यायचं आहे आणि जेव्हा तुम्ही वडे टाकताल तेव्हाही पहिल्यांदा गॅस जो आहे तो कमीच ठेवायचा आहे। वडे जे आहेत ते आतपर्यंत तळे पाहिजेत, त्यामुळे जास्तही गरम तेलात वडे टाकू नका, नाहीतर आतमधून पीठ जे आहे ते कच्चं राहील। आता मी वडे करायला सुरुवात केली आहे। तेलही गरम झालं आहे। थोडंसं मी पीठ टाकून आधी तेल चेक करून घेतलं व्यवस्थित गरम झालं का। आता मी थोडासा पाण्याचा हात घेऊन पीठ हातावरती घेतलं आहे आणि बोटांवरती पीठ घेऊन त्यावरती एक गोल करायचा आणि अलगद असं तेलामध्ये सोडून द्यायचं। आता ही वडे मंद आचेवर व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। जेव्हा तुम्ही वडा तेलामध्ये टाकता तेव्हा लगेचच त्याला हलवायचा प्रयत्न करू नका। जोपर्यंत ते सेट होत नाही तेलामध्ये तोपर्यंत त्याला अजिबातही डिवचू नका। त्यानंतर तुम्ही एकदम सेट झाले की त्यानंतर तुम्ही अलटीपलटी करून ह्याला व्यवस्थित असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे आणि आपले वडे जे आहेत ते एकदम छान आणि सुंदर असे तयार होतात। नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।